हाय, तर मी घेऊन आले तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ। तर ही आमची काकू आहे आणि काकू कोण आहे माझी हे मी व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मम्मीला मी आज दवाखान्यात घेऊन आले होते आणि दवाखान्यातला मला सगळ्यात जास्त आवडलेला हा फोटो आहे आणि तिथं वजन काटा होताच, तर मग मी माझं वजन केलं। तर बघू शकता माझं कायम वजन एवढंच असतं, कमी नाही आणि जास्त नाही। तर काकू म्हणजे ही माझ्या मम्मीची चुलती आहे आणि मी तिला तर काकूला मी जसं म्हटलं तुझा फोटो काढणार आहे तसं काकूने डोक्यावरचा पदर नीट केला। म्हणजे ही शेवटची पिढी आहे की नऊवारी साडी डोक्यावर पदर अशी असणारी। आणि तिथून घरी गेलो तर आमच्या आईन तात्या बघा, आमच्या आईला पहिल्यापासून सवय, तात्यांनी तिला काय आणायला लावलं आणि पैसे दिले की ती 1 रुपयाचा ना रुपयाचा हिशोब तात्यांना देते। म्हणजे एकदम तिचं वागणं असं क्लिअर आहे आणि तिला खोटं बोललेलं आवडत नाही, अशी फसवणूक केलेली आवडत नाही कोणाची। जे काय असेल ना ते प्रामाणिकपणे, आणि तीच सवय आम्हाला पण लागली। आणि ती 5वी शिकलेली आहे, तिला मोबाईल ऑपरेट करता येतो, इंग्लिश शब्द तर एवढे भारी बोलती, त्याचा मी मोठा ब्लॉग नक्की बनवन। आणि मग त्याच्यानंतर आम्ही चाललो आहे आमच्या घरी आणि आमची आई, तात्या आणि काकू तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आता आम्ही मम्मीच्या गोळ्या घेणार आणि निघालो, बाय बाय। पुढं आलो तर ह्या बाबाचे दिवस आहेत म्हणले हा काही चान्स सोडतोय का, तो पण आलाच। मग आमची गाडी जागेवर थांबली, कारण मम्मी म्हणती पावसात रिक्स नको, डायरेक्ट गाडी साईडला घ्यायची आणि पाऊस थांबेपर्यंत तिथंच थांबायचं। मग तुम्ही बघू शकता कसा पाऊस पडतोय। तर आणि जसं मी याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की बाहेर गेलं की दाद्याला काहीतरी खाऊशी वाटतं, तशीच ही पण बाई आहे, हिच्यावर बसून थोडंसं फिरलं, थोडी हिला बाहेर नेली की हिला पण लगेच भूक लागते। आणि मग हिच्या पोटा पाण्याचं जरा बघितलं, गाडीत पेट्रोल टाकलं आणि आम्ही निघालो आमच्या कामाला। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि तुमचा भाऊ जर असंच असन बाहेर गेल्यावर त्याला काही खाऊशी वाटतं तर त्याला नक्की शेअर करा। आणि मग आमचं जे काम होतं ते काम केलं आणि घरी गेलो, जेवण केलं आणि मम्मीला म्हणलं तू ह्या गोळ्या खा आणि मी माझा व्हिडिओ इथंच संपवते। थँक्यू।